सरासरी साहेबाची साईज किती असेल आता हे प्लॉट म्हणजे फळाची 400 ग्राम असं 400 ग्राम सरासरी 400 ग्रॅम आहे. 400 ग्राम बरोबर आहे. म्हणजे आज एवढं जबरदस्त क्वालिटीचा शिवाय डाग कोणत्याच फळावर नाही. खर्चाच्या मानानं प्लॉट चांगलाच आहे. खर्च जास्त होत नाही. रेग्युलर प्रमाणे चालू ठेवायला चालू ठेवा लागतं. काय वाटतं रिझल्ट तुम्ही गोष्टी वापरल्यावर त्याच्यावर कुठलाही रोग नाही. फळांची साईज चांगली झाली, ग्रीनरी चांगली आहे. साहेब नमस्कार, तुमचं नाव आणि इथं संपूर्ण ऍड्रेस सांगा ना. माझं नाव कृष्णात जगन्नाथ मांडवे, हा मुक्काम पोस्ट कडेगाव, एमआयडीसी. अच्छा, आता आपण आपला हा प्लॉट बघतोय ड्रॅगन फ्रूटचा, बरोबर आहे. टोटल आता हे सगळं आपलं रान किती सगळं ड्रॅगन फ्रूटचं? 2 एकर आहे. आज म्हणजे आपण वरून जो बघितलं, हा 2 एकर टोटल 2 एकर रान आहे आपला सगळं, बरोबर आहे. 11.5 पूल आहे. म्हणजे खाली पण आहे त्या झाडाच्या खाली पर्यंत, हा खाली पण आहे. बरोबर आहे. टोटल 2.25 एकर रान आहे. मला हे सांगा साहेब, तुम्ही याची आता लागण कधी केली प्लॉटची? 15 जून 2024. 15 जून 2024. साधारणतः आज दिवस किती झाले? आज 1 वर्ष पूर्ण होऊन 15 दिवस झाले. 1 वर्ष पूर्ण होऊन 15 दिवस झाले. काय वाटतं प्लॉटचे? आपण आज ग्रोथ वगैरे बघितली किंवा मग मालाची क्वालिटी जर बघितली, सेटिंग बघितली, तर काय वाटतं मला? एकंदरीत छान आहे. म्हणजे आज आपण या ना पुढं, म्हणजे आपण आज कुठे बघूया प्लॉट मध्ये? हे बघा झाडावरती, म्हणजे कोणतेही झाड बघा, प्रत्येक झाडाला आणि प्रत्येक फुटव्याला माल निघतोय. इकडे बघा, आता हे बघा, हे पिकलेलं आहे. सरासरी साहेबाची साईज किती असेल आता हे प्लॉट म्हणजे फळाची? 400 ग्राम असं 400 ग्रॅम आहे. बरोबर आहे. म्हणजे आज एवढं जबरदस्त क्वालिटीचा शिवाय डाग कोणत्याच फळावर नाही. कुठल्याच डाग नाही किंवा कुठं सड नाही किंवा कुठं काहीच नाही. बरोबर आहे. म्हणजे याला तुम्ही, याचं रहस्य काय? याला तुम्ही काय वापरलं पहिल्यापासून? सुरुवातीपासूनच आम्ही एसबीटीचं सॉइल बुस्टर, कृषीधन, पुन्हा आता साईज साठी साईज बुस्टर आहे. बरं. फ्लावरिंग साठी फ्लावर बुस्टर आहे. झिरो साठी ऑर्गॅनिक मधलं आहे. एनपीके मधलं. बरं. तुम्ही आधी सगळं वापरताय. काय वाटतं रिझल्ट तुम्ही गोष्टी वापरल्यावर? त्याच्यावर कुठलाही रोग नाही. फळांची साईज चांगली झाली, ग्रीनरी चांगली आहे. हे बघा तुम्ही आता, आणि चकाकी बघा तुम्ही, पानावर चकाकी बघा तुम्ही. मेन साहेब पान बघा तुम्ही, किती हेल्दी. म्हणजे कुठल्याही झाडावर ट्रेस नाही किंवा कुठं काहीच नाही. एवढा माल लागलाय किंवा एवढ्या साईज होती, काहीच वाटत नाही. झाड कुठेही ट्रबल मध्ये नाही. बरोबर आहे नाही? या इकडे बघा तुम्ही आता, सेटिंग बघा तुम्ही. आता याला एका याच्यावर 2 आहे, त्याशिवाय किती हेल्दी बघा तुम्ही. इकडे पण तसंच परिस्थिती. म्हणजे आपलं साहेब काय होतंय, नवीन माल पण निघतोय आणि सेटिंग पण होत, सेटिंग पण चालू आहे. नवीन पण ती सायकल चालूच आहे. या नाही पुढे या ना बा. आता मला सांगा साहेब, ज्यावेळेस तुम्ही याचा बेसल डोस टाकला, त्यानंतर तुम्हाला काय फरक झाला झाडामध्ये तुम्हाला? सुरुवातीला फुलकळी चालू झाली. ड्रॉपिंगचं प्रमाण एकदमच कमी आहे. बरं. आणि आहे ती साईज चांगली बनते. ती साईज उचलली गेली. मला सांगा, तुम्ही साधारणतः तुम्ही आपल्याला कृषीधन किती भरले? कृषीधन एक 2 वेळा 2 टन टाकलेला आहे. 2 वेळा 2 टन टाकलेलं आहे. म्हणजे कुठं? या पोल जवळ. साधारणतः आज जे अंतर आहे आपलं, किती फूट अंतर आहे? 11 बाय 7 वरची लागण आहे. म्हणजे 11 फूट 2 झाडांमधलं 11. 2 ओळीतलं अंतर 11. 2 झाडांमधलं ओळीमधलं अंतर 11 इथं, आणि हे मिळून 11. आणि या ना पुढं, आणि झाडामधलं अंतर किती? 7 फूट. झाडामधलं अंतर 7 फूट आहे. म्हणजे 11 बाय 7 अशी तुम्ही लागवड केली. बरोबर. मला सांगा साहेब, आज जी तुम्ही लागवड केली, तुमच्याबरोबर तुमच्या काही मित्राचे प्लॉट असतील ना? आहेत. किती जणांचे? 4-5 जणांचे आहेत. बरं. त्यांनी वापरले आपले एसबीटी? हो, सगळ्यांनी ग्रुपमध्येच वापरतो. ग्रुपमध्येच वापरले. सगळ्यांना रिपोर्ट कसे आहेत? सगळ्यांना छान रिपोर्ट आहे. काय अडचण विषय म्हणजे कुठेही कोणाला सड या गोष्टी नाही. अंगाचा त्रास कुठला नाही, कुठलाच त्रास नाही आला. बरोबर. मला सांगा, तुम्ही ज्यावेळेस लागण केली, स्टंप केलं का रोप लागवड केली? नाही, स्टंप म्हणजे रोप पिशवी तयार करून लावली ना. रोप तयार करून लावली. स्टंप आणून रोप तयार केलं आणि मग लावलं. मला सांगा साहेब, पुढे तुम्हाला काय त्यावेळेस जाणून का बघा रोप मागं पुढे होतंय किंवा बारीक मोठी हाईट राहते, असं काय वाटलं? थोडंसं वाटलं त्यावेळी. आमचं आंतरपीक जरा होतं, आंतरपीक मध्ये गेलं, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला. बाकी काय नाही. बाकी काहीच नाही. कुठं सड वगैरे नाही काय. आता मला सांगा, तुम्ही याची माहिती कुठे बघितली एसबीटीची? एसपीटीचे बेट्याचे कृषीरत्न कृषी सेवा केंद्राचे, त्यांच्याकडून साळुंके त्यांनी पूर्ण मार्गदर्शन केलं प्लॉट मध्ये. बरोबर आहे की नाही? तर
आज त्याचा जो खर्च आहे, आज एसबीडी तुम्ही खर्च केला प्लॉटवरती, तुम्हाला काय वाटतं खर्च जास्त केला का कमी? नाही, खर्चाच्या मानानं प्लॉट चांगलाच आहे, खर्च जास्त होत नाही, रेग्युलर प्रमाणे चालू ठेवायला लागते. आज तुम्ही जर बघितलं सेटिंग आता म्हणजे कुठेही बघा ना तुम्ही, आता हे बघा इकडे बघा, आणि शिवाय क्वालिटी बघा तुम्ही, आज कुठल्याही प्रकारचा डाग नाही, डाग नाही आज तुम्ही बघा ना तुम्ही, आणि पानावर पण डाग नाही साहेब, मेन मत म्हणजे फळावर तर नाहीच. पानावाला तरच फळावर डाग येतोय बरोबर. तेव्हा इकडे बघा, हे बघा आता हे झाड बघा, माल बघा, हे बघा आता हे नवीन सेटिंग बघा तुम्ही, खाली म्हणजे चालूच आपलं निघतंय खाली पण माल लागतोय, असं कुठं आपला निर्णय होत नाही का कुठं मध्ये? आता इकडे आपला मध्ये गॅप पडतोय असं काय वाटतं तुम्हाला? नाही, सेटिंग मध्ये गॅप पडतोय का? पाठीमागून चालूच राहते, चालूच आहे ते बघा. इकडे बघा आता हे खाली बघा, अरे बा 4-5 फळ एका ठिकाणी एकाच ह्याला, आणि ते साईज एकसारखे. हे बघा हे काय याच्यावर 3 फळ आहेत तरी एकसारखे साईज. आता हे बघा म्हणजे कुठेही तुम्हाला साईजला कुठेही तुम्हाला याला म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही. सरासरी 300-400 ग्रामच्या पुढची फळं सगळी पहिल्या तोडायला निघाली. हो, पहिल्या तोडायला म्हणजे तुमचा एक तोडा झाला तो पहिला? किती माल गेला? थोडा पहिले 100-125 किलो होता. 100 सुरुवातीला प्रॉब्लेम झाला. काय विकलं तुमचा माल? 100 रुपये किलो. 100 रुपये किलो गेला. आता काय अपेक्षा किती नेऊ शकतो आता हे थोडा तुमचा माल? आता कसं पहिलंच वर्ष आमचं आहे, आम्ही नवीनच आहे. पण तरी आज जर तुम्ही माल जर बघितला झाडावरतीच्या, म्हणजे अनुभव जाऊ द्या पण एक दिसतंय त्यानुसार तुम्ही काय किती जाऊ शकतो अंदाज एक 2 टन निघेल थोड्याला वाटते. 2 टन निघेल, 2000 किलो माल निघेल. हो, 1 एकर मधून, सॉरी 2 एकर मधून एकरी आता 1000 किलो निघेल. तरी एकदम जबरदस्त तुमची म्हणजे स्टार्टिंग होते. मला सांगा साहेब, आता वेळेस तुम्ही वापरलं शेतकरी म्हणले असते ना वॉरंटी कुठे वापरतो किंवा याचा रिझल्ट भेटणार नाही, तसं नाही, कुणी म्हणलंच नाही असं? तसं काय नाही, मार्गदर्शन सरांचं त्यामुळे आणून वापरले. तुम्ही कोणाला विचारलंच नाही बाकीच्या बाहेरच्या विचारलं बाबा काय करून काय नाही? ते आपलं केमिकलचा अतिशय कमी प्रमाणात वापर केलाय. त्याला किती टक्के वापर केला केमिकलचा? 20%. तुम्हाला असं वाटलं नाही का बाबा केमिकल द्यावा याला? नाही, काही जणांच्या बागा बघितली ना आम्ही, केमिकल जो वापरते काय त्यांच्या बागांचा प्रॉब्लेम आहे, फंगसचा प्रॉब्लेम आहे, बागा इतकी ग्रीनरी नाही, फळांची साईज नाही, फळावर डाग आहे. ते आपल्याला कसं वाटतंय कुठं काही सुद्धा नाही प्रॉब्लेम. डाग तर साहेब लांबच राहिला, तुमचं फंगस सुद्धा काहीच नाही झाडावरती, कुठं सड नाही वाटत नाही मला, कारण की शेतकऱ्यांना उन्हाळ्यात त्रास होतो, सड होते. आपल्याला असलं काहीच नाही, एकदम छान प्रकारे प्लॉट तयार झाला आपल्याला. आता जे आपले शेतकरी मित्र आहेत महाराष्ट्रामधले किंवा भारतामधले, जे आपला व्हिडिओ म्हणजे युट्यूबवर चॅनल आपले व्हिडिओ बघतात आहे किंवा काहींनी बघितले, काही वापरताय, कायला वापरायचे पण त्यांना त्यांची धाडस होत नाही एसबीटी वापरण्याचा, बरोबर आहे? त्याबद्दल तुमचं काय मत आहे? मग तुम्ही आपला व्हिडिओ वापरताना काय संदेश देऊ शकता एसबीटी बद्दल? एसबीटीचा मला तरी चांगलाच रिझल्ट आलेला आहे, कुठलाही त्याला रोगराई नाही, काय चांगली ग्रीनरी आहे, साईज चांगली, पण त्या पहिल्याच वर्षी असून इतकं फ्लॉवरिंग, इतकी फळं, समाधान आहे मी एसबीटीच्या उत्पादनाबद्दल. त्यात तुमची काही तक्रार नाही? काही नाही. अच्छा, तुमचं एक सर मोबाईल नंबर सांगता? 9970 28 31 80. 28 31 80. आता तुम्हाला इथं मार्गदर्शन कोण करतं? विट्याचे कृषीरत्न कृषी साळुंके सर करता. सर तुमच्या शॉपचं नाव, ऍड्रेस, मोबाईल नंबर सांगा. शॉपचं नाव कृषीरत्न ॲग्रो, ऍड्रेस खानापूर रोड, मार्केट यार्ड समोर. मोबाईल नंबर 95 45 18 75 18. ओके, धन्यवाद सर. धन्यवाद सर. धन्यवाद.